नमस्कार मंडळी, आजचा विषय प्रायोरिटीज. सो फोन घेताना व्यवस्थित चांगल्या कंपनीचा, थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील. आय नीड अ स्टँडर्ड हँडसेट. कपडे घेताना पण छान असे व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे, थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील. कार घ्यायची असेल मला तरी आय एम विलिंग टू स्पेंड अ बिट मोर. सेफ्टी मेजर्स बघीन मी की ठीक आहे बाबा, रस्त्यावर नेलं काही झालं तर आय एम सेफ. आणि त्या गाडीला एवढूसा कुठे स्क्रॅच लागला तर मी असं होतं आणि मग मी ती लगेच गॅरेजमध्ये नेते, ठीकठाक करते वेळेत आणि परत आणते. मला एखाद्या डॉक्टरकडे जायचं असेल तर मी थोडासा अभ्यास करते, त्याचे क्रेडेन्शियल्स चेक करते, त्याचं निदान ठीक आहे ना, अरे यार थोडे पैसे ज़्यादा ले रहा है तो ठीक ही होगा ना, एवढा शिकलेला आहे, एवढे पेशंट्स त्यांनी ठीक केलेत तर इट्स ओके, थोडेसे पैसे जास्त गेले तरी चालतील. घरातलं वॉशिंग मशीन ठीक आहे ना, फर्निचर ठीक आहे ना, अपने को बॉस सब स्टँडर्ड लगता है. जिम आणि ट्रेनरमध्ये इन्व्हेस्ट करताना काय एवढा त्रास होतो मला, मी का 100 वेळा विचार करते. माझा डायलॉग काय असतो की अरे यार एवढे पैसे, 1 तास तर जातो आपण आणि ट्रेनरला एवढे पैसे द्यायचे. बॉस त्याचं एक्सपर्टीज आहे, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. ही इज टॉकिंग अबाउट हेल्थ. सो माझ्याच हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करताना माझी प्रायोरिटी एवढी लास्ट का असते? का नाही मी विचार करत की मी आत्ता जर त्या आरोग्यावर पैसे खर्च केले, ते शरीर नीट व्यवस्थित छान असं सुदृढ केलं, आय एम स्ट्रॉंग इनफ टू हँडल एव्हरीथिंग एल्स, माझे मसल्स स्ट्रॉंग आहेत, माझे बोन्स स्ट्रॉंग आहेत, तर सगळ्या गोष्टींचा उपभोग घेता येणार आहे मला, त्याचा आनंद घेता येणार आहे. पण वाय डू आय पुट दॅट ऑन अ लास्ट प्रायोरिटी? का मी त्याचा कधीच विचार करत नाही? मी एक जनरल वाक्य सांगून टाकते की यार ते ट्रेनर्स काही येत नाही त्यांना. हे सगळीकडे राईट, सगळेच डॉक्टर्स, सगळेच ट्रेनर्स, सगळ्याच गोष्टी, सगळंच कसं छान असेल. मला थोडा रिसर्च करायला पाहिजे. मला नक्की काय हवं आहे हे माहिती आहे का मला? माझं शरीर, माझ्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, माझे मसल्स कुठे वीक गेलेत, मी जे अन्न घेते आहे ते ठीक आहे का ह्या वयात, त्याची गरज आहे का मला, का मी थोडे मॉडिफिकेशन्स करू शकते. या सगळ्याचा मी ऑन प्रायोरिटी विचार करते का? काय वाटतं तुम्हाला? यू शूड राईट, म्हणजे इवन आय शूड put my health on priority, put my mental state on priority, and then see the results. Why we are doing it? We are not done yet.